एक सर्वांना दुःखद घटना आहे जी आज पहाटे सकाळी ठाणे स्टेशनकडे जाणारं गावदेवी मार्केट, गावदेवी मैदान, भुयारी पार्किंग आणि गावदेवी मार्केट हे जवळजवळ आहेत आणि ओव्हरहेड वॉटर टँक ठाणे महानगरपालिकेचं आहे. आज जी दुर्धर घटना झाली, पहाटे अचानक आग लागली. आग कशामुळे लागली? मला दाट संशय आहे की शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये फार मी कोविड कालावधीपासून ह्या गोष्टी बोलतोय की ठाणे महानगरपालिकेचे जे जे कार्यालय आहेत, ठाणे महानगरपालिकेचे जे जे फायर ब्रिगेड आहेत, ठाणे महानगरपालिकेचे जे जे हॉस्पिटल्स आहेत, शिवाय ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये जे जे खाजगी हॉस्पिटल्स आहेत, खाजगी शाळा आहेत, नगरपालिका महानगरपालिका शाळा आहेत, ज्या ज्या महानगरपालिकेच्या वास्तू आहेत, यांचं सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडिट, विद्युत ऑडिट, फायर फायटिंग ऑडिट होणं गरजेचं आहे. आज बहुउद्देशीय शहर होताना शहराची अवस्था, जरी आपण शहर सौंदर्यीकरण करू असलो तर केवळ राजकीय वरदहस्त लोकप्रतिनिधी यांच्या कृपाआशीर्वादामुळे अतिक्रमणाची बजबजपुरी, फुटपाथवरती अतिक्रमणे, चालायला फुटपाथ नाही तर रस्त्यावरती अपघात होतात. आज गावदेवी मार्केटसारखी परिस्थिती उद्भवली. ती उद्भवण्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने जे काही प्रिकॉशनरी गोष्टी घ्यायला पाहिजेत त्या घेत नाहीत. मी सातत्याने ओरडतो असतो. मी सातत्याने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, पोलीस कर्मचारी युनियन, ही अधिकृत युनियन जी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी 1960 सालापासून म्युनिसिपल मजदूर युनियन, ते म्युनिसिपल लेबर युनियन, ते महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन स्वतःची स्वयंभू दिवंगत कामगारांचे चांगो शिंदे यांची 2000 सालापासून आहे. आज 26 वर्ष झाली. या संघटनात्मक काम करताना अनेक गोरगरीब कामगारांची कल्याणकारी योजना, गोरगरिबांना सेवा, नोकरी, वारसा हक्क, थकीत वेतनाने नोकरी, भरत्या करणं देते. मला ही गोष्ट या दुःखद प्रसंगी मुद्दामून सांगावीशी वाटते की ठाण्यामध्ये 4 आमदार आहेत, 2 खासदार आहेत. ठाण्याने मुख्यमंत्री दिले, उपमुख्यमंत्री दिले, परंतु मी सातत्याने या लोकप्रतिनिधी जबाबदार मुख्यमंत्री आहेत, माजी उपमुख्य हेच भ्रष्टाचार करतात. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर भ्रष्टाचार करत असतील तर त्यांचं अनुकरण त्यांचे चेले लोक, आमदार, नगरसेवक करतात. जर आमचे नेतेच भ्रष्टाचार करतात, एवढं गडगंज होत आहेत. पार मच्छी मार्केट, रिक्षा ड्रायव्हरपासून, शाखा प्रमुखपासून ते नगरसेवक गटनेतेपासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले, उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोचले, गडगंज झाले, मालमत्तेने गडगंज झाले. परंतु तुम्ही आम्ही नागरिक, कर्मचारी अजून आहे त्या स्थितीत आहोत. आज गावदेवी मैदानसारखी दुर्धर घटना होते. गावदेवी मार्केट जिथे बांधले तिथे एक सरकारी धान्याचे गोडाऊन्स होते. सरकारी धान्याचे गोडाऊन्स होते 2 आणि बाजूला मोकळे गावदेवी मैदान होतं. केवळ सत्तेचं आणि टक्क्याचे प्रस्ताव करून अशा प्रकारच्या इमारती केल्या जातात ज्यांना नीट प्लॅनिंग नाही, ज्यांना नीट नियोजन नाही. आज गावदेवी मार्केटसारखं मैदान खेळायला ठाण्यामध्ये स्टेशनजवळ एकच मैदान आहे, पण या मैदानामध्ये पण पार्किंग धोरण आणलं, नियमबाह्य खेळाच्या मैदानाची वाट लावली. अनेक सामाजिक स्वयंभू संस्थांनी हरकती घेतल्या, परंतु त्या काही आयुक्त जसवाल यांनी त्यांना फाट्यावर लावलं आणि मी सुद्धा हरकत घेतली आणि गावदेवी मैदानसारखे तरी भुयारी पार्किंग आणली. आज बहुउद्देशीय भुयारी पार्किंग जरी केले असेल, परंतु कालांतराने ते लिकेज होणार,
विद्युत व्यवस्था खराब होणार आणि पुन्हा आगीचे लागणार. तर अशा प्रकारे गोष्टी करताना एक तांत्रिक अभ्यासक म्हणून मी याच्या त्रुटी दाखवू शकतो की या स्ट्रक्चरल गोष्टी झाल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या गोष्टी प्रकल्प जे मैदानाखालचे भुयारी मार्गाचे होणारे, भुयारी पार्किंग होणारे, ते कदापि केले नाही पाहिजेत. याला कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या अधिकारी अभ्यासकदृष्ट्या चिकित्सकदृष्ट्या काम करायला पाहिजे. कोणी करत नाही. केवळ टक्का खोक्का आणि नगरसेवक सांगतील, आमदार सांगतील, मंत्री सांगतील, खासदार सांगतील तसेच कामं करायची जे टक्क्याची आणि खोक्याची आहेत. आज गावदेवी मैदानसारखी दुरंदर अवस्था का झाली? कारण एवढं कंजेस्टेड बांधलं होतं. ते मी नेहमी जातो, नवपाडा प्रभाग समिती कार्यालयामध्ये जातो आणि जे असं वळसे घालून जावं लागतं गाळ्यातून, अशा प्रकारचं मी प्रभाग समिती ऑफिस पाहिले नाही. जर मार्केट आहे तर मार्केट असायला पाहिजे, तिथे प्रभाग समिती कार्यालय असायला नाही पाहिजे. प्रभाग समिती कार्यालयाची इमारत स्वतंत्र बांधा. जी शाहू मार्केट होते, जी शाहू मार्केट पण एक कुठल्या तरी मागासवर्गीय महिलेची आहे, जे किडनीवर जगते, तिने फलक लावलेत, ही जागा माझी आहे, तिने क्लेम केलेला आहे. याचा परामर्श घ्या. मी मागे लाईव्ह केलं होतं, त्याचा परामर्श घेत नाही. शाहू मार्केटच्या ठिकाणी जी खरोखर महानगरपालिकेची जागा आहे की इतर कोणत्या मागासवर्गीय महिलेची जागा आहे, त्याचा शोध घ्यायला पाहिजे. ठाणे शहरासारख्या या बहुउद्देशीय शहरामध्ये नवपाडा समिती प्रभाग कार्यालय विशेष स्वतंत्र कार्यालय बांधायला जागा नाही आहे. आणि तुम्ही भले मोठे गांधी उद्यान, शिवाजी मैदान इथे सगळे बांधकामे करून गार्डन उद्यान नष्ट केली. चंद्रशेखरच्या कालावधीमध्ये तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तोडली, बांधली नव्याने. तिथे काँग्रेस कार्यालय होतं जुन्या टाईपचं, ते पाहिजेत. राजीव गांधीचा पुतळा होता कॉर्नरला मासुंद तलावाच्या समोर, तो पाहिजे. आज प्रभातच्या नाल्यावरती काँग्रेस ऑफिस आहे, जय जवान मार्केट आहे, एमएज स्कूलमध्ये जो नाला जातो तो बंदिस्त करून त्याच्यावर हॉटेल चालते. तिथे महानगरपालिकेचं सुलभ शौचालयाला महाविद्यालयाने परवानगी दिली नाही, परंतु आज त्याच नाल्यावरती अनधिकृत कॅन्टीन का हॉटेल त्या शाळेने चालू केलेलं आहे. याच्यावर कोण लक्ष देते? प्रशासन लक्ष देत नाही. माझ्या कार्यकालामध्ये असताना प्रभात समोरच्या नाल्यावरचे गाय नाल्यामध्ये पडले, जे नाल्यावरती दिले होते ते नाल्यामध्ये पडले, ते मी तोडून काढले, नाला मोकळा केला, नाला बांधला. असं धुरंधर काम करताना जिकडे जावा तिकडे चांगलं काम केलं असेल तर सगळं पूर्ण नाले बंदिस्त केले जातात. मग तो हिरानंदानी मिळत नाला असो, मग तो राबोडी जेल असो, मग तो जय भवानी नगरचा नाला असो, वागळे स्ट्रीट पार्किंगमध्ये शिवसेना शाखाजवळ एकनाथ शिंदेच्या शाखेजवळ घराजवळ तो नाला बंदिस्त असतो पार्किंग. मी अनेक प्रसंगी सगळ्याच प्रकल्पाला हरकती घेतलेल्या आहेत. जसवाल साहेबांनी मला ग्रुपमधून हटवलेलं होतं कारण थेट चुकीच्या गोष्टीवर बोलायचो. जसवाल साहेबांनी मला कितीतरी वेळा ग्रुपमधून काढलं, व्हॉट्सअप आयुक्तांनी का काढलं? कारण मी चुकीच्या गोष्टीचं धोरण बोट ठेवायचो. राबोडी नाल्याबद्दल बोललो तर राबोडी नाल्याबद्दल बोललो, आक्षेप घेतला तर मला निलंबित करायला लावलं. एकनाथ शिंदेच्या चुकीच्या गोष्टीवर धोरण आक्षेप नोंदवला तर मला सस्पेंड केलं गेलं. म्हणजे चुकीच्या गोष्टीवर बोलू नये हा राजकारण्यांचा फायदा आणि टक्का कोक्का खायचा, पैसे कमवायचे. म्हणून अशा प्रकारच्या अपघातात ठाण्यातील लोकनेतेच जबाबदार आहेत, एकनाथ शिंदेच जबाबदार आहेत, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री हेच जबाबदार आहेत. का जबाबदार आहेत? कारण टक्का खाऊन खोक्याने मोठे झाले. आणि टक्क्याच्या प्रस्ताव गडकरी रंगायतपासून शिवाजी मैदान, धर्मवीर टॉवरपासून ते महानगरपालिका भवन, जे परप्रांतीय राज्यातील ठेकेदार घेऊन येतात करतात आणि त्यांचीच माणसं तिथे ठेकेदारी करतात. मी रोज जातो काम तपासणी करायला, कारण मी महाराष्ट्राचा आणि महानगरपालिकेचा टॅक्स पेयर आहे, एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता. माझी ठाण्याभोवती नाळा आहे, आम्हाला 95 वर्ष झाली, त्यामुळे मी होणाऱ्या कामांवरती देखरेख ठेवणार. नागरिकांचा पैसा आहे, करायचा पैसा आहे, आणि हे लोक खोक्याने टक्के कमवतात आणि दुर्धर अवस्था उगवते. आणि कुठेतरी जो अपघात झाला आज गावदेवी मैदानाचा, मी निषेध नोंदवते. मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा, लोकप्रतिनिधींचा, महापौरांचा उपनगरी अशा प्रकारची दुर्धर अवस्था निर्माण होण्याला महानगरपालिकेचे हे लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. आणि कोणी मारलं, अपघात झाला की 10 लाख 15 लाख करायचे, वातावरण थंड करायचे.
15 वर्षापूर्वी का 18 वर्षापूर्वी म्हणजे 10 8 9 10 8 9 10 26 18 19 वर्षापूर्वी जेव्हा जयंतरून काम झालं, दोस्ती विहारचा नाला जो होता, जिथे दोस्ती विहार संकुलन खाजगी काम चालू होतं, त्या दोस्ती विहारची संरक्षक भिंत पडली, घरांवर पडली, 10 लोक दगावली. याला जबाबदार कोण? परंतु हे प्रकरण लोकप्रतिनिधी पालकमंत्रींनी मिटवलं आणि स्वतःच्या पोटामध्ये टाळूवरचं मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाऊन ते प्रकरण दोस्ती बिल्डरचं झाकून टाकलं. मग असे टाळूवरचे लोणी खाणारे लोक आज आपल्याला लोकांना जीव मुठीत घेऊन धावावं लागतं. मुलुंडमध्ये गडर पडला, 15 लाख दिले, 10 लाख दिले आणि खालचा इंजिनियर निलंबित केला. तर लोकशाही आहे, लोकायुक्त आहेत. तर ह्या लोकायुक्त कक्षात हे मंत्री महोदय सुद्धा जबाबदार आहेत ना मृत्यूमध्ये. तर ह्यांना आधी घ्या. मी तक्रार दाखल करणार आहे एकेकाची. जो भ्रष्टाचार्याने सगळा बजबजपुरी वाजलेली आहे आणि अशा प्रकारच्या आगीव उद्भवतात, याला जबाबदारी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे आजच्या झालेल्या अपघाताप्रसंगी जो कोणी फायर कर्मचारी मेला, शिंदे, भले नावाने आमचे जात बंधू असतील, नावाने बंधू असतील, परंतु दुर्दैव अपघात आहे. 2 कर्मचारी सुरक्षा रक्षक आणि फायरमन वारले. त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. त्यामुळे महानगरपालिकेने धडा घ्यावा असं मला वाटतं. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.